सगळ्यांना मॅडम अमेझिंग म्हणजे खरंच व्हिडिओ म्हणजे सुरू करताय का मॅडम? हा मॅडम व्हिडिओ सुरू करता? हो करते मॅडम. व्हिडिओ सुरू करून बोलत जा. हो हो मॅडम. हा बोला. मॅडम इतकं अमेझिंग म्हणजे वर्णन म्हणजे नाहीच, शक्यच नाही. म्हणजे इतका सुंदर फील होता मॅडम, म्हणजे बोलूच शकत नाही मी. इतकं छान वाटलं ना मला, माझ्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः. म्हणजे ते सगळं फील केलं मी, म्हणजे क्रिएटर पासून सगळं म्हणजे एकदम शेवटपर्यंत इतकं सुंदर वाटलं मला की मी परिपूर्ण सगळं मी उपभोगले आहे थोड्या क्षणात. आणि मला सगळं काही मिळालंय आणि मी कुठेतरी वर वर जातीये. इतकं सुंदर म्युझिक होतं, खूप छान. म्हणजे खूपच छान वाटलं मॅडम. आपलं अस्तित्व तेच आहे. आपण उगाचच अडकलोय. हे झालं, ते झालं, आजूबाजूला हे होतंय, ते होतंय. ते काही नाहीये. ते आपल्या चेतनेत अडकवण्यासाठी आहे सगळं. यातून बाहेर नाही पडलं ना, तर अजून वाईट अवस्था येणार आहे. खूप वाईट अवस्था येणार आहे. हो मी खरं आहे मॅडम. ॲस्ट्रोलॉजिकल व्हिडिओ टाकलाय इंग्लिशमध्ये, तर जरूर बघा. मी लाडाची गेले कित्येक वर्ष फॉलोअर आहे आणि अतिशय सुंदर तिने ॲस्ट्रोलॉजिकल वर्णन केले जे होणार आहे ते. लक्षात घ्या. ते ॲस्ट्रोलॉजिकल म्हणून मी तुम्हाला दिलं नाही. दॅट इज द फॅक्ट, स्पिरिच्युअल फॅक्ट. जे काही पृथ्वीवर होणार आहे ते तिने सगळं सांगितलंय आणि याच्यात अडकण्यापेक्षा काल मी मॅडमशी बोलत होते. मॅडम मला जायचंय. त्या म्हणे तुम्हाला ध्यान म्हणजे ध्यास लागलाय. हो, असाच ध्यास आपल्याला लागला पाहिजे. कारण खरंच मॅडम इथे अडकायचं नाही. इथे खूप दुःख आहेत. खूप दुःख आहेत. त्याच्यापेक्षा आपण सटकायचंय 5Dला. 5Dला कमीत कमी हां. 5Dला सटकायचंय कमीत कमी. इथे 5 ते 10 मिनिटासाठी ट्रॅप नाही व्हायचे ह्युमन बीइंग. हां, बोला. 5 ते 10 मिनिटासाठी एवढा सुंदर फील आहे मॅडम. ते आपण सगळं हे केलं, आपल्या हातात आहे सगळं, आपण सगळं करू शकतो. म्हणजे काय म्हणजे काय असेल ते म्हणजे म्हणजे नाहीच. म्हणजे आणि हे सगळं तुमच्यामुळे आम्हाला नाही, कळतंय. माझ्यामुळे नाहीये. कृपया माझ्यामुळे म्हणू नका. मी परवाच ग्रुपवर टाकलंय. मला धन्यवाद द्यायचे नाहीत. ऊर्जेला द्या. कारण मी तुम्हाला सांगते ती ऊर्जा मला सगळं गाईड करतीये. जे प्रतिपदा असते ना, त्याच्यातून मला खरंच बरचसं येतं. आज हे ध्यान सुद्धा त्या ह्याच्यातून घडलंय. कालपर्यंत माझं होत नव्हतं रेकॉर्डिंग. जेव्हा प्रतिपदा केली त्यावेळेला सुचलं एक्झॅक्टली कसं हे करायचंय ते. आणि खूपच म्हणजे रेकॉर्डिंगला सुद्धा खूप प्रॉब्लेम असतात. या व्हिडिओमध्ये 21 मिनिटाचा व्हिडिओ होता. पण शेवटी जी मला म्युझिक घालायचं होतं, आत्ताचं जे म्युझिक आहे ना, त्या म्युझिकची लिंक मी क्लिक केली आणि दुसरीच सुरू झाली. तसं चालत नाही. त्याला कॉपीराईट आहे. म्हणून मला आता हे ध्यान घेताना ते रेकॉर्डिंग वापरून त्या रेकॉर्डिंगला बरोबर 15.18 ला मला ब्रेक करावं लागलं रेकॉर्डिंग आणि ही धून लावावी लागली. कारण ती धून आली असती याच्या रेकॉर्डिंगला तर लगेच कॉपीराईट आलं असतं. तर या गोष्टी इथे किती कसरत करायला लागतीये ना, ती मला माहिती आहे. पण बरोबर म्हणजे करून घे ती ऊर्जा. त्यामुळे त्या ऊर्जेला जर तुम्ही धन्यवाद द्यायला लागलात ना माझ्यापेक्षा, तर अजून ती ऊर्जा भरभर देईल. आणि हो आपण माध्यम असतो. फक्त हे माध्यम आपण करतोय आणि तुमच्या सर्वांचं सुद्धा तो ग्रुप कॉन्शियसनेस आहे. तुमच्या बऱ्याच जणांचं पण हे हक्क आहे म्हणून ती ऊर्जा देतीये. माझ्याकडनं करून घेते. त्यामुळे ही ग्रुप एनर्जी आहे. त्यामुळं आपण ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये कोणीही पॅसिव्ह राहून चालत नाही. एक व्यक्ती जरी पॅसिव्ह राहिली तरी ग्रुपला फरक पडणार आहे. त्यामुळे बरोबर. सगळ्यांनी जरूर येत चला. ध्यान करत चला. इतकं अप्रतिम हे ओंकाराचं ध्यान आहे आणि आपल्याला बघा हळू बरोबर तिकडं चाललेलं आहे. म्हणजे हे काय माझे प्लॅन नसतात. ते बरोबर करून घेतले जातात बऱ्याच गोष्टी आणि नंतर मला रिअलाईज होतं, की अरे हे अशासाठी या ऊर्जेने करून घेतलंय, कारण हे गरजेचं होतं. तर खूप बरोबर. खूप धन्यवाद तुम्हाला सुषमा मॅडम. मॅडम तुम्ही कोणाचे व्हिडिओ म्हटलात मॅडम? हां, व्हिडिओ काय? बघा म्हटलं काय? ॲस्ट्रोलॉजिकल. हो, तो व्हिडिओ टाकलाय ना आज ग्रुपवर बघा ना. बरं बघते इंग्लिशमध्ये मॅडम. लाडाचा. बघते मॅडम. तो बघा इंग्लिशमध्ये हो, पण खूप छान आहे तो. धन्यवाद मॅडम. गणपती मॅडम तुम्ही नवीन आहात. तुम्हाला मी सांगितलंय तुम्ही जोपर्यंत 8 दिवस 3दा ध्यान करत नाही, तोवर माझ्याशी बोलायचं नाही. सारखं नवीन आहे म्हणायचं नाही. ध्यानाचा व्हिडिओ तुम्हाला दिलाय आनापानसती ध्यानाचा. रोज हा क्लास करायचा. सुदैवाने तुम्ही ₹125 भरले.
म्हणजे तुमची पण बदलायची वेळ आलेली आहे. तर लक्षात घ्या ते आनापानसती ध्यान 3 वेळा करणं गरजेचं आहे. तर मला सारखा त्रास देऊ नका कृपया. मला खूप त्रास होतोय. मला खूप लोकं पर्सनली अजूनही मेसेज टाकतायत, अजूनही फोन करतात. तुम्ही बघितलं आता 3दा रिंग वाजलेली आहे सेशन घेता-घेता. एवढंही कळत नाही, की मॅडम उचलत नाही तर आपण परत करू नये. खूप त्रास असतो. फोनचा खूप त्रास आहे. मेसेजेसचा खूप त्रास आहे. तो बंद करा. सगळ्यांना मी कडक नियम सांगेन आणि इथून पुढे मी विहंगम कम्युनिटीमधनं उडवणार आहे. मला पर्सनल मेसेज आणि फोन आले ना, मी विहंगम कम्युनिटीतनं उडवणार आहे. ग्रुप बंद आहे मला काही सांगायचं नाही. ग्रुप उघडेपर्यंत वाट बघायची. रविवारी सगळ्यांनी अनुभव कथन करायचे. फीडबॅक मागच्या ओंकार ध्यानाचा ज्यांनी केला नाही, त्यांना तो तिसरा कोर्स बेस करायला मिळणार नाही. लक्षात घ्या माझे कोर्स जे असतात लाँग ड्युरेशन त्याला मी तुम्हाला अलाऊ करत नाही. ना पुस्तकाला अलाऊ करेल, ना तिसऱ्या भागाला अलाऊ करेल. तुम्ही फीडबॅक दिलेला नसेल तर. कारण तुम्ही कृतज्ञ ठरता. जे काही मला धन्यवाद देतात तिथे फीडबॅक लिंक भरायची. सगळ्यांनी लक्षात घ्या. तुम्हाला फीडबॅक भरता येत नाही, तुम्ही कोणाकडनंही भरून घ्या. 2 मिनिटं लागतात. असे चॉईसचे ऑप्शन्स आहेत. मुद्दाम हे रेकॉर्ड करतीये. सगळ्यांनी ऐकायचं. माझ्या कोर्सला पात्र व्यक्तीच येईल लक्षात घ्या. फीडबॅक भरलेले. फीडबॅक भरला नसेल ना ओंकार साधनेचा, माझा कोर्स करायला मिळणार नाहीये तुम्हाला. हे नीता मॅडमचा कोर्स आहे. मॅडम म्हणून मला एक तुम्हाला विचारायचं कोणाला मिळतंय. होतं. थांबा माझं बोलून होऊ द्यात. खूप कमी जणांनी फीडबॅक लिंक भरलेली आहे. फीडबॅक अनुभव कथन झालं नाही, फरक पडला नाही हे मला कळू द्यात. म्हणजे मला 1 टू 1 मीटिंग घ्यायची आता ओंकार ध्यानातले जे नवीन लोक आहेत ना, मी 1 टू 1 मीटिंग घेणार आहे आणि काहीही माल मसाला लावून अनुभव कथन करायचं नाही. जेवढं झालंय तेवढंच प्रामाणिकपणे अनुभव कथन करायचं. मग मी पर्सनल कम्युनिकेशन करेल. त्यातून आपण बघूयात काय प्रॉब्लेम आहेत. कसं फायदे होत नाहीत. बोला मोनिका मॅडम बोला. हां, मॅडम ॲक्चुअली ना थँक्स टू यू म्हणजे युनिव्हर्समुळे मी तुम्ही तुमच्याशी व्हिडिओ सुरू कनेक्ट झाली. करताय नवीन आहात जरा बघून घेईल ना तुम्हाला. येस, येस, येस. ओके, तुमचं ओके, ओके, आडनाव ओके. विसरले मी. तुम्ही आडनाव घालत चला बरं का मोनिका मॅडम. बांदिवडेकर. मोनिका हं. बांदिवडेकर. सगळ्यांनी पार्टिसिपेशन फॉर्म भरा. सारखी सांगतेय मी. तो नंबर इथे आला अ, पाहिजे. बघा बरं जुन्या साधकांनी नंबर हां, घातले. त्या नंबरला खूप मला व्हायब्रेशन्स आहेत. मला ॲक्चुअली तेच विचारायचं होतं. म्हणजे मी फक्त हां. आता हा ग्रुप जॉइन केला आहे. पण म्हणजे फीडबॅक आणि तुमचं म्हणजे विहंगमचं मी मी मागचा हे कोर्स कशी केला असेल तर फीडबॅक द्या. आत्ताच्या कोर्सचं उद्या द्यायचंय रविवारी. मी टाकलाय फॉर्मॅट. ओके, ओके. पण कशावरती द्यायचं म्हणजे तुम्ही ग्रुपवर, फॉर्मॅट दिलेला आहे का? WhatsApp ग्रुपवर. ओके, WhatsApp ओके. त्याचे जे काही विचारली तुमची संख्या ती लिहायची. समजा आधी घेतली नसेल तर डॅश मारा. आत्ताची तरी घ्या संख्या. म्हणजे पुढच्या रविवारी अच्छा. तुम्हाला कळेल ना फायदा झालेला. हे तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. मी माझे हो, मी कष्ट आता 8च दिवस येते. झाले त्याच्यातले पण म्हणजे 2 तारखेपासूनच मी नाही जॉइन मग केलेलं तुम्ही आहे. आधी घेतला नसेल ना तो रेट, तर तो आत्ताचा लिहा. तिथे हां. डॅश मारा. ओके, ओके. मग उद्या म्हणजे टाकाच. माझ्यासाठी म्हणजे तुम्ही फीडबॅक फॉर्म जे म्हणाला ना, फीडबॅक द्यायचं वगैरे, फीडबॅक फॉर्म ते म्हणजे द्यायचं. लिंक टाकली आहे. मागच्या ओंकार ध्यानाच्या बोलतीये मी. त्यातले बरेच जण ओके, आहेत ना ओके. आता. ती अच्छा, लिंक अच्छा. असते फॉर्म भरण्याची. बरं, बरं. आणि बरं, बरं, मग तिथे ती भरायला 2-3 मिनिटं लागतात. टिक, 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 टिक ऑप्शन्स असतात फक्त. बरं. बरं, बरं, बरं. लिंक आहे म्हणजे ते लिंकवरतून बघू आत्ताच्या शकतो. ग्रुपसाठी जो फॉर्मॅट टाकलाय तो उद्या द्यायचा आहे रविवारी सगळ्यांनी. ओके, 2 ओके. ठीक आहे, ठीक गोष्टी आहे. आहेत. एक चालेल. ओंकाराला किती वेळ लागत होता आधी, आता किती वेळ लागतो. 1 मिनिटात किती श्वास. हा व्हिडिओ सुद्धा टाकलाय ते श्वास कसे मोजायचे. तो व्हिडिओ बघा. हो, आणि तो ते पाहिलाय मी, पाहिलाय. ते तशा पद्धतीने रेट लिहा. मागचे लिहिले नसतील डॅश मारा. म्हणजे पुढच्या रविवारी तुम्हाला प्रगती कळेल, होतीये का नाही होत. अच्छा, अच्छा. आणि तुम्ही सर्वांनी पार्टिसिपेशन फॉर्म भरा. 5 तारीख शेवटची होती. ते नंबर इथे लिहा. आता हे बघा मनीषा मॅडम आमच्या पोलीस आहेत. 100च नंबर मिळालाय त्यांना. मी नाही दिला आणि त्यांनी घेतलेलं नाही. हे सगळे नंबर बऱ्याच जणांना मॅजिकल घडवून आणतायत. लक्षात घ्या. तर हे नंबर लिहिणं फार गरजेचं आहे. कमीत कमी मी जेव्हा सेशन घेते, माझा कोर्स असतो त्याला. सुलक्षणा मॅडम बोला. धन्यवाद मोनिका मॅडम. सुलक्षणा मॅडम बोला. थँक यू, थँक यू. सुरू धन्यवाद. करा. हो. धन्यवाद मॅडम. खूप खूप सुंदर ध्यान होतं. माझे डोळे अजूनही असं क्लिअर असे तुम्ही का उघडतच बाहेर नव्हते. आलात? बाहेर येऊ नका ना. हा, बाहेर ठीक आहे. यायचं तुम्ही नाही. पण बोलणं तुम्ही माझ्याशी नंतरही बोलू शकला असता. ग्रुपवरही बोलू शकला असता. तर ठीक कृपया आहे. करून जे लागतं ना, ते हं, कंटिन्यू ठेवा. ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण असं फार वेळा मिळत नाही.
माझ्या हो भोवती सुद्धा मॅडम. ती रिंग फिरत होती सगळी माहिती, आज्ञाचक्राभोवती रिंग हा फिरत तेच होती. आणि मी मध्ये पाणी पिलं. होतंय ते मी असं. मध्ये पाणी पिलं, लक्षात घ्या. तुम्ही पिलात की नाही माहिती नाही, मी मध्ये पाणी पिलं. हम्म, कारण हम्म. खूप वाढली होती. तर हे अच्छा, करत मी राहा. मध्ये नाही पिली. हा. हो धन्यवाद मॅडम. मॅडम, ठीक आहे. सुलक्षणा मॅडम. धन्यवाद. सुरेश चौगुले बोला. व्हिडिओ सुरू करा. चौगुले. हा, बोला. आज खूपच छान वाटलं मॅडम. धन्यवाद. तुम्ही करताय की नाही रोज ध्यान? ते करतोय मी. कधी मध्ये काय होते, कामावरून जरा थोडं लेट वगैरे झालं ना, तर मग ते नाही, काय चुकतं. पण करायचं, शक्यतो कामं जरी असली ना तरी आपण झोपतो की नाही? हो. झोपतो की नाही? त्यावेळेला आणि ते आज आहे ना, आनापान सती आज आज ध्यानाचा, आज कुठल्याही ध्यानाचा व्हिडिओ सुरू करायचा झोपताना आणि श्वासाकडे बघायचं. आणि असं जर तुम्ही ध्यान हां, केलं मग ना, असं जर ध्यान केलं ना, तर हां. झोपताना सुद्धा ते ध्यान घडणार आहे झोपल्यावरही. खूप छान हो, रिझल्ट हो. येणार आहे. हो, होतं. आता ते त्या मॅडमनी सांगितलं ना, मला काय थोडं व्यक्त करता येत नाही. त्या पहिल्या मॅडमनी सांगितलं का, हां, सुशील मॅडम को कोणी, तसं सुषमा. मला सगळं तसं मला सगळं वाटत होतं. क्रिएटिव्ह नाही का? खूप छान. हं. आणि हे नुसतं वाटणं नाहीये, क्षणार्धात प्रॉब्लेम संपणार आहे. ते जर खूप मन लावून जर फील केलं, भाव ओतला ना, ते प्रॉब्लेम क्षणार्धात संपणार आहे, लक्षात घ्या. Here. शारीरिक असू देत, मटेरिअलिस्टिक असू देत, कारण ओंकार हे पॉवरफुल आहे सगळ्या प्रकारचं. ते मी घेणार आहे आता 14-15ला. सगळ्या प्रकारचे आणि फायदे आहेत. मॅडम ते काय झालंय, देवी ध्यानचं मी फॉर्म भरलेला आहे. हॅलो. हां, डिव्हिजन कसली? देवी ध्यान नाही का, देवी ध्यान आपलं तुम्ही देवी 4 ध्यान. तारखेला. हां, हां, हां. पण ते माझ्याकडून आहे ना, ते हे ओपन होते, पण ते माय प्रोफाइल मध्ये तुम्ही काहीतरी आयडी सांगितला होता ना. तो आयडी मध्ये लॉगिन चेक करायचा. लॉगिन त्याचे बरेच व्हिडिओ टाकलेत कम्युनिटी ग्रुपवर. ते बघा ना व्हिडिओ. लॉगिन चेक बघितलं. करायचा. लॉगिन जर गेला असेल तर तुम्हाला ते मोफत नाही मिळणार. तुम्हाला वेबसाईटनी ओळखावं लागतं तुम्ही सुरेशच आहात. ते लॉगिन चेक करा. नसेल तर परत ईमेल आयडी, पासवर्ड लॉगिन करा. ईमेल आयडी तो पासवर्ड घाला. मग तो तुम्हाला मोफत व्हिडिओ मिळेल. केला असेल मोफत रजिस्टर तर. मी काय तुम्हाला पर्सनलला टाकला ना मेसेज. पर्सनलला ते नका टाकू. ग्रुपला टाका. तुम्ही ग्रुपला ग्रुप. टाका आणि जिल्हा ग्रुपला जॉईन व्हायचंय. ज्यांनी नंबर घेतलेत, मिळाले त्यांनी नंतर मला पर्सनल नाव टाकायचंय, मेंबरशिप नंबर टाकायचाय आणि जिल्हा टाकायचाय. म्हणजे त्या जिल्ह्याला मी जॉईन करून घेईन. आणि मग काही कळलं नाही तर निदान जिल्हा ग्रुपवर तुम्हाला शंका विचारता येते. तर अजून कोणाला काही विचारायचंय, काही सांगायचंय? चॅटबॉक्समध्ये जे टायमिंग विचारलं होतं, तर त्या चॅटबॉक्समध्ये सगळ्यांनी मला सकाळीच लिहिलेलं आहे. कोणी सुद्धा संध्याकाळची वेळ लिहिलेली नाही. 4:30 ते 5:30 सगळ्यांनी लिहिलंय. मनीषा मॅडमनी आमचं 4 ते 5 लिहिलेलं आहे फक्त. तर एकानेही संध्याकाळी लिहिलेलं नाही. त्यामुळे आपण सकाळीच ठेवूयात. तर स्वाती मॅडम म्हणतायत खूप छान वाटलंय. सगळं युनिव्हर्स दिसत होतं. डोळ्यातून पाणी यायला लागले. सुंदर ध्यान. दायगुडे मॅडम, मला नका धन्यवाद देत चलो. ऊर्जेला धन्यवाद द्या. ऊर्जेमध्ये मी पण आले. माझी पण ऊर्जा आली. तर खूप सुंदर अनुभव सुप्रिया मॅडम. तर मी नवीन आहे. ठीक आहे. नंबर कसा मिळतो? तुम्हाला मी पुन्हा रिक्वेस्ट करते. विहंगम कम्युनिटीवर 10-10 वेळा लिहिलेलं आहे स्वाती करंजकर मॅडम. ते कम्युनिटी ग्रुपवरचे मेसेज वाचत चालायचे. जे नवीन लोक आहेत ना, त्यांनी कम्युनिटी ग्रुपला 1 महिनाभर वाचा. सगळं मार्गदर्शन असतं. आणि असे जर प्रश्न विचारले तर इथून पुढे तुम्ही राहणार सुद्धा नाही. मला खूप कमी करायचंय आता. क्रीमच लोकं ठेवायची. तुम्ही जर असं, मी एक वाढवते, नवीन लोकांना संधी देतेय, की चला काही लोकं अडकलेत, काही लोकांना दुःख आहेत. त्यांना एक संधी देऊयात पुढे यायची. आणि असा जर प्रश्न विचारला ना, नंबर कसा मिळतो? म्हणजे तुम्ही मागच्या महिन्यात जॉइन झालात तरी हा प्रश्न आहे. कम्युनिटी ग्रुपवर आहे सगळं, लिंक टाकली, वाचा आणि भरा. 5 तारखेला लास्ट डेट होती. 2दा-3दा टाकलेलं आहे. तर हे असे प्रश्न विचारायच्या आधी कम्युनिटी ग्रुप वाचून घ्या. चला, कोणाला काही आता बोलायचं आहे का?
कोणाला काही बोलायचं आहे का? चला, हॅलो मॅडम. धन्यवाद सगळ्यांना. कोण बोलतंय? चौगुले बोलतोय. तुम्ही बोलून घ्या पटकन, जास्त वेळ नाही देत आहे. शोभा मॅडम अनम्यूट आहात, बोलायचंय का? तुम्हाला काय बोलायचंय का? धन्यवाद काही मॅम. बोललेलं नाही खूप अजून? खूप खूप छान धन्यवाद. ध्यान झालं. खूप छान ध्यान नाही, झालं. भरपूर सुरेशजी ऊर्जा तुम्हाला काय मिळाली. बोलायचंय का अजून महत्वाचं? थांबा, हा, सुवर्णा मॅडम बोलायचं होतं, लय दिवस बोलायचं होतं. काय? कदाचित असं वाटतं कधी कधी की जो आपल्याला जो मार्ग आहे ना, मार्ग कम्प्लिटली असं वाटतं की ह्योच मार्ग राहिला होता काय, की असं वाटतं सारखं सारखं. अहो, हे आणि ती ह्याच्यासाठीच दुःख आलीत आयुष्यात, लक्षात घ्या. दुःख आणि आयुष्यात असं या वाटतं मार्गावर येण्यासाठी आलीत. तर उलट आता धन्यवाद म्हणायचे की अतिउत्तम मार्ग मिळाला, बस. पण हा ते हा, माझ्या मनाला ना तेच वाटतं मॅडम, सारखं सारखं. पण वाटण तुम्ही बरोबर. ध्यानाला वेळ मिळत म्हणत नाही म्हणजे काय उपयोग आहे, नाही का? है की नाही? ते बी बरोबर आहे, पण मग शक्यतो मी ध्यान करतो. नाही अडकू नका आता कशात. कशात अडकायचं नाही. सगळ्यात महत्वाचं हे उत्तम मार्ग मिळालाय, तर पुढे यायचंय, मागं नाही राहायचंय. हो मॅडम, जरूर जरूर. चला, धन्यवाद. सुवर्ण मॅडम बोला, व्हिडिओ सुरू करा. सुवर्ण मॅडम. हा, बोला सुवर्ण मॅडम. हा नमस्कार मॅडम सगळ्यांना. हा, तर बोला. आजचा अनुभव खूपच सुरेख होता. म्हणजे प्रत्यक्षात दैवी ऊर्जा जे मला असं वाटतं की आपण लोक जे रोज ध्यान करतो ना, तर त्याच्यामुळे आणि ध्यानात आहोत आणि मॅनिफेस्टेशन त्याच्यामुळे डबल इफेक्ट होतो असं मला वाटतंय. हो. तर ज्यावेळेला डिवाइन एनर्जी आपल्यामध्ये सगळी एंटर होते आहे सहस्त्रारपासून, आणि आपणच क्रिएटर आहोत. वी आर येस. द क्रिएटर, वी आर द गॉड, आणि अहम ब्रह्मास्मी. तर हे एका क्षणाला असं वननेसचं फिलिंग आलं होतं. आणि खूपच सुंदर तुम्ही ध्यान घेतलं. आणि त्याच्यात ते जे ऑडिओ साऊंड इफेक्ट्स जे होते ना, त्याच्यामुळे मला वाटतं खूप जास्ती हे झालं, म्हणजे इफेक्टिव्ह झालं असं वाटतं. तेच मला एक्सप्रेस करायचं होतं. धन्यवाद. त्यासाठी खूपच खूप सुंदर. वेळ घालवते मॅडम मी. 3-3, हो ना. 4-4 तास मला हवं असलेलंच म्युझिक हवं असतं. हो, काही आणि तुम्ही वेळेला सगळा धून काही रिसर्च. वेळेला धून येत असते, ते मला सर्च करावं लागतं. मला तीच धून हवी असते. आणि या ह्याच्यात मला बौद्धिकच घालायचं होतं, बुद्धाचे हे ते सगळे आता शेवटचे ते घातले मी. आणि तुम्ही सगळं रिसर्च करून सगळं एक एक बरोबर खूपच छान, म्हणजे खूप छान अप्रतिम अनुभव होता आजचा. आणि मला असं वाटतं हे ब्रह्ममुहूर्तावर केल्यावर अजून मला वाटतं हो. जास्त इफेक्ट होईल का असं हो. वाटतं. हो, पण आता मी सांगितलं ना त्या दिवशी, की आता ऊर्जा एवढी येतेय ना, की आता सगळेच ब्रह्ममुहूर्ताचे इफेक्ट देणारे झाले. हा, बरोबर. सगळे क्षण. कारण सोलर फ्लेअरचा मॅप मी बघितला ना, तर सोलर फ्लेअरच्या मॅपला कोणत्याही क्षणी ते सूर्याची ऊर्जा जास्त येतेय. ओके. त्यामुळं आपल्याला ब्रह्ममुहूर्तापेक्षा खूप पॉवरफुल वेळा मिळायला लागल्यात आता, लक्षात घ्या. अच्छा. आणि दुसरं म्हणजे आता सर्वच टाइम ब्रह्ममुहूर्त झालेला आहे. अजून एक खूण कशी लक्षात ठेवायची. खूप खूप गरम होतं की नाही, हा. खूप खूप गरम होतं. त्यावेळेला ते सोलर फ्लेअर येत असतात. त्यावेळेला जर ध्यान केलं तर अजून जास्त आपल्याला ते टॅप हो, करता असं येईल. खूपदा जाणवतो खूप गरम होतंय वगैरे असं. हां, मग त्यावेळेला ध्यान केलं तर अजून टॅप होईल. आणि दुसरं म्हणजे 3-4 दिवसांनी तो प्रकाश जास्त दिसतो. प्रकाशाला म्हणजे थोडंसं हे हीट आणि प्रकाश थोडं वेगळ्या वेळेला जाणवतं. अजून मी तुम्हाला सांगते, तुम्ही जे म्हटला, की मॅनिफेस्टेशन ते ध्यानातच आपलं मॅनिफेस्टेशन पॉवर जास्त होते. कारण ध्यानात आपण ब्रह्मांडाला कनेक्ट होतो सुषुम्नेत श्वास असताना. आणि हो. ज्या क्षणाला आपण सुषुम्नेत असतो, त्यावेळेला मॅनिफेस्टेशन पॉवर आपली जास्त असते. म्हणून मी 4 अवस्था ज्या घेतल्यात, आता त्याला अजून पुढं न्यायचंय आपल्याला हे. आपण आता हे मॅनिफेस्टेशन तुम्हाला शेवटी करा म्हटलंय. ध्यान करून झाल्यावर करायचं हे. म्हणजे काय होतं, ध्यान करून आपण सुषुम्नेत जातो किंवा सबकॉन्शियसमध्ये जातो. आणि कनेक्ट होतो. त्यावेळेला जर आपण हे मॅनिफेस्टेशन केलं, तर खूप आपल्याला जास्त सक्सेस मिळतो. हे मी तुम्हाला सांगितलंय. पहिले व्हिडिओ ऐका, नोट्स काढा त्याच्या. कारण हो. अतिशय गोल्डन वाक्य आहेत त्याच्यात. आणि ही बरोबर. प्रत्येक व्हिडिओत ती येणार नाहीत. मग आता हे मी तुम्हाला सांगून झालं. पण पुढं मी ह्याचं काय लिंक करणार आहे? 4 अवस्था ज्या बघितल्यात त्या. म्हणजे आपण जागृत अवस्था बघितली, त्यात मी तुमची स्वप्न बघायला लावणार आहे. कळलं? जागृत अवस्थेत आपल्याला आपण काय करतोय बघायचंय ना.
तर आपल्याला आठवत नाही जागृत अवस्थेत नक्की कालचं बघू का आजचं बघू मी काय बघू. तर तिथे आपण आता आपली स्वप्न बघायला लागणार आहे. म्हणजे ते जागृत अवस्थेत बघायचं आपण. म्हणजे ते मॅनिफेस्टेशन ट्रिपल इफेक्टने होणार आहे. नंतर स्वप्न अवस्था बघतो आपण. तर स्वप्न आपल्याला आठवत नाही पटकन. तर त्यावेळेला आपलं हे जो सिनेमा करायला सांगितलंय ना मी, तो सिनेमा बघायचा स्वप्न अवस्था म्हणजे. कारण आपलं ते स्वप्न आहे. उदाहरणार्थ आपलं घर समजा, घर मोठं घर आहे आपलं. तर ते घराचा सिनेमा आहे तो स्वप्नावस्थेत बघायचा, की आपल्याला स्वप्न पडतंय. म्हणजे मी जे सांगितलं, लुसिड ड्रीमिंग सांगितलं, की आपल्याला जे हवं आहे ते स्वप्न आपल्याला क्रिएट करता आलं पाहिजे आणि स्वप्नातच ते बघितलं पाहिजे. त्याला लुसिड ड्रीमिंग म्हणतात. आणि लुसिड ड्रीमिंग मध्ये आपलं स्वप्न आपण बघितलं, तर तात्काळ ते मॅनिफेस्ट होतं. म्हणजे हा जो व्हिज्युअलायझेशन सिनेमा करायला सांगितलं, मी थांबलीये तुम्हाला अजून वेळ देते. आज सांगितलं होतं. पण आता ते 14-15चं घेईल मी त्याच्यात ते स्वप्न अवस्थेत तो सिनेमा बघायचा आपल्याला. स्वप्न अवस्थेनंतर काय तर डीप स्लीप. डीप स्लीपमध्ये काहीच बघायचं नाही आपण. पण नंतर स्तब्धता येते ना, स्तब्धता, शून्य, शांतता 2 ओंकारातली किंवा आपलं हे शून्यत्व अस्तित्व. त्यावेळेला सुद्धा आपण सुषुम्नेत असणार आहे. कारण आपण काहीच व्हिज्युअलाइज करत नाही, काहीच बघत नाही. आणि असे ओंकार ध्यान 4 अवस्थेतले करून झाले, की परत हे मॅनिफेस्टेशन बघायचं. म्हणजे खूप अजून पुढं नेणार आहे. तर तुम्ही लवकर तो व्हिज्युअलायझेशन 1 मिनिटाचा करून घ्या. कारण जो माणूस ध्यान करतो त्याची स्वप्न लगेच साकार होतात. हे आम्ही सगळ्यांनी बघितलंय, ध्यानी लोकांनी. ते अनुभव व्हिडिओ आहेत विहंगमच्या, बघा तुम्ही. लगेच मॅनिफेस्टेशन होतं, आपले सांसारिक प्रॉब्लेम सुद्धा लगेच दूर होतात. तर इतकी ही ध्यानातली पॉवर आहे मॅनिफेस्टेशनची. आणि ओंकार ध्यानाने तर ती अजूनच जास्त आपल्याला मिळणार आहे. आणि इंट्युशन्स पण आय थिंक मला वाटतं हो, इंट्युशन इंट्युशन वगैरे पण वाढतात ओंकाराने. वाढतात. नॉलेज बरोबर. वाढतं. हे सगळं घेणार आहे मी अजून फायदे. मी आता पहिल्यांदा महत्त्वाचा घेतला. आता आपण थोडंसं बाकीचे पण फायदे बघणार आहोत. तर धन्यवाद थँक यू. सुवर्णा मॅडम. अजून कोणाला बोलायचंय? मगाशी कोण बोलत होतं? मी आवाज नाही ओळखला. तर चला, धन्यवाद मग तुम्हाला सगळ्यांना.